भक्तीला आपण सुरुवात करू या वेळेमध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. सर्वांनी उठून उभा राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवाचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्माच्या भक्तीचा ताबा तू घे. पवित्र आत्मा तो मग प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर आणि प्रभुदेवा मग प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वरा, जे येण्याच्या मार्गावरती आहेत ते सर्वांचे मार्ग मोकळे कर आणि पवित्र आत्मा तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. आता जी होणारी आराधना परमेश्वरा, वचन परमेश्वरा, सर्व काही विधी आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा तुझी कृपा आमच्यावरती असू दे आणि परमेश्वरा तू आमची भेट घे. आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. विशेष आम्ही प्रार्थना करताय परमेश्वरा, नांदेडमधील असणारे सर्व मंडळी आम्ही तुमच्या मानात देत आहे. कोणत्या ठिकाणी प्रभुदेवा कोणते अडखण होऊ नये असं दयन कृपेने घडवू दे परमेश्वरा. प्रत्येक मंडळीच्या सभोवती तुझ्या देवदूतांचा पहारा असू दे. प्रभुदेवा प्रत्येक मंडळीचं रक्षण कर आणि याची भक्ती प्रत्येक विश्वासदारांच्यासाठी आशीर्वादित कर परमेश्वरा. आज प्रत्येकाशी तू बोल, प्रत्येकाशी भेट घे आणि प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो आजचा शपथ दिवस प्रत्येक विश्वासदारांच्यासाठी तू आशीर्वादाचा कर. धन्यवाद देतो आम्हाला एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. आमच्या भक्तीमध्ये सुद्धा परमेश्वरा तुझी उपस्थिती असणार असा आमचा विश्वास आहे. तो मग प्रत्येकाला सहाय्य कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. सर्व महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण उपासनाचं एक गीत गा, प्रभूला आपण धन्यवाद देऊया. ईश्वराची दया किती अंगतीचा लागेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कणते, ऐकू जाते दिव्य प्रीती देव. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. देव करा ममताळू, अंत काही लागेना. देवडा तो कनवाळू, माणसांना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. ती खरी अगाध प्रीती, ती दयाच्या अंतरी, तोच मने नाही भीती, मी दयासनावरी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकूनी, निश्चलाती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार.
आमच्यावरती आहे त्याबद्दल आभार मानतो. प्रभुदेवा तुझी कृपा आमच्यावरती आहे त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. तू ममताळू परमेश्वर आहेस, तू कणवाळू परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू नेहमी परमेश्वर आमच्यावरती अत्यंत प्रेम आणि माया करणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आमच्या आई वडिलांच्या पेक्षा आमच्यावरती अत्यंत प्रेम करणारा तू परमेश्वर आहेस. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू आम्हाला कधीच अंतर देत नाहीस, तर नेहमी आमच्या सोबत उभा राहणारा, नेहमी आमच्या सोबत चालणारा तू परमेश्वर आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी, प्रभुदेवा तुझ्या महान अशा प्रीतीसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा ही भक्ती आराधना तुमच्या महान हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नामात्याला, तोचे आपला तारणारा यास्त वात्याला. हे गीत गा आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. Be
समर्थ पिता सनातन आमचा अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला तोची आपला तारणारा जास्त वात्याला घ्याव तुम्ही टाळी घ्याव टाळी 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 टाळी कशाची देव बापाची करील तो होळी सर्व पापाची टाळी कशाची देव बापाची करील तो होळी सर्व पापाची घ्याव तुम्ही टाळी घ्याव टाळी 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 टाळी कशाची देव पोत्राची करील तो होळी सर्व पापाची टाळी कशाची देव पोत्राची करील तो होळी सर्व पापाची घ्याव तुम्ही टाळी घ्याव टाळी 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 टाळी कशाची दिव्य आत्म्याची करील तो होळी सर्व पापाची टाळी कशाची दिव्य आत्म्याची करील तो होळी सर्व पापाची घ्याव तुम्ही टाळी घ्याव टाळी घ्याव तुम्ही टाळी घ्याव टाळी घ्याव तुम्ही टाळी घ्याव टाळी टाळी कशाची कैक्य देवाची करील तो होळी सर्व पापाची टाळी कशाची कैक्य देवाची करील तो होळी सर्व पापाची घ्याव तुम्ही टाळी घ्याव टाळी 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 हालेलुया सगळेजण आनंदी आहेत? म्हणा मी प्रभू मध्ये आनंदी आहे हालेलुया मग आपला आवाज मोठा येऊ द्या आनंदी आहे तर आपण मोठ्या आवाजामध्ये गीत गा आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया परमेश्वराची आपण स्तुती करू ज्यामध्ये परिचयाचे गीत आहे आपल्या मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझ में तुझको विश्राम दूंगा चिंता ना करो भय ना धरो हात पकडकर तुझे मैं चलाऊंगा हे गीत गा आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा चिंता न करो भय न डरो हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा चिंता न करो भय न डरो हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा चिंता न करो भय न डरो हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा चिंता न करो
तुझको विश्राम दूंगा, मैं तेरे आगे चिंता ना करो, भय ना डरो, हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा, चिंता ना करो, भय ना डरो, हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा, मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा, मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा, तेरे के निकट कोई दुख न आएगा, आँख में जो तेरी रक्षा करेगा, पाँवों में पत्थर से ठेस न लगे, स्वर्गदूत हाथों में उठाएगा, तेरे के निकट कोई दुख न आएगा, मान में दो तेरी रक्षा करेगा, पाँवों में पत्थर से ठेस न लगे, स्वर्गदूत हाथों में उठा लेगा, मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा, मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा, चिंता न करो, भय न डरो, हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा, चिंता न करो, भय न डरो, हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा, मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा, मैं तेरे आगे मारा का पानी भी मीठा लगेगा, यरीहो के शहर बना गिर पड़ेगी, सूर्य चंद्रमा की गति थम जाएगी, जीवन की ज्योति तुम्हें ले जाएगी, मारा का पानी भी मीठा लगेगा, यरीहो की शहर बना गिर पड़ेगी, सूर्य चंद्रमा की गति थम जाएगी, जीवन की ज्योति तुम्हें ले जाएगी, मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा, मैं तेरे आगे और तुझको विश्राम दूंगा, चिंता न करो, भय न डरो, हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा, चिंता न करो, भय न डरो, हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा, मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा, मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। थँक यू जीसस, हालेलुया. यामध्ये आपण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक यू लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आणि सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये परमेश्वराला धन्यवाद देऊया, कारण तो परमेश्वर नेहमी आपल्या बरोबर आहे. तो सांगत आहे की मी तुझ्या बरोबर आहे, तू चिंता करू नको, तू घाबरू नको, तर तू माझा हात पकड, मी तुझ्या बरोबर चालेन, मी तुझ्या सोबतीस राहीन. धन्यवाद, धन्यवाद, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, प्रभुदेवा ती स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद, धन्यवाद येशू, प्रभुदेवा तुझी स्तुती करतो, येशू तुझं नाव उत्साहितो परमेश्वरा. थँक यू लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस, धन्यवाद. थँक यू जीसस, हालेलुया. थँक यू जीसस. या वेळेमध्ये आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये परमेश्वराची आराधना करूया, कारण तो परमेश्वर आराधनेमध्ये विराजमान होणारा परमेश्वर
चरणों में लेकर Hallelujah.
मिलती है हमें तुझसे चंगाइयाँ, देता तू हमें पापों से मुक्ति, मिलती है हमें तुझसे चंगाइयाँ, देता तू हमें पापों से मुक्ति, मिलती है हमें तुझसे चंगाइयाँ, देता तू हमें पापों से मुक्ति। सर्वजन हालेलुया, 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 सर्वजन हात उंच करून हालेलुया, 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 थँक यू लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद. प्रभुदेवा, आम्ही सर्वजण तुझी लेकर आहोत. प्रभुदेवा, तू आम्हाला तुझी लेकर होण्याचा अधिकार दिलेला आहेस. प्रभुदेवा, तू आम्हाला या जगातून वेगळं केलंस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, तू आम्हाला चंगाई दिलेली आहेस. प्रभुदेवा, तू आम्हाला सर्व पापातून मुक्त केलेला आहेस. प्रभुदेवा, तू आम्हाला सर्व श्रापातून सोडवलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू प्रभुदेवा, ती स्तुती करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया,
हालेलुया. सर्वजण मोठ्या आवाजात हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. थँक यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभुदेवा, तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श केला त्याबद्दल आभार मानतो. कारण प्रभुदेवा, तू अद्भुत परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, तू आमच्या आराधनेमध्ये विराजमान होणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि प्रभुदेवा, हा स्तुतीचा, ह्या आराधनेचा आम्ही तुला यज्ञ घेऊन येत आहोत. प्रभुदेवा, आमची आराधना मान्य कर आणि तू आम्हाला आशीर्वादित कर परमेश्वर. प्रभुदेवा, तू आम्हाला आशीर्वादित कर. तुझ्या आत्म्यानं तू आम्हाला भर परमेश्वरा, जेणेकरून आम्ही परमेश्वरा तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेनं चालेल. प्रभुदेवा, तू आम्हाला तुझ्या पुत्र आणि तुझी मुलगी होण्याचा तू आम्हाला अधिकार दिलेला आहेस. प्रभुदेवा, आम्ही तुला अब्बा बापाचे हाक मारतो. धन्यवाद, धन्यवाद. तू आम्हाला मुक्त केलेला आहेस. तू आम्हाला आरोग्य दिलेला आहेस. प्रभुदेवा, तू आम्हाला शांती दिलेला आहेस. तू आम्हाला सर्व श्रापातून सोडवलेला आहेस. धन्यवाद देतो येशू. प्रभुदेवा, ती स्तुती करतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. तू सहाय्य कर, मदत कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा कर. धन्यवाद देतो. सर्व आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो नाही का पित्या. आमेन, आमेन. हालेलुया. आपण उठून उभा राहावे या वेळेमध्ये आणि आपण एक स्तोत्र वाचन करूया. संहिता 90. आपण आळीपाळीनं वाचणार आहोत. मी पहिलं वचन वाचेल, दुसरं वचन सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये वाचायचं आहे. स्तोत्र संहिता 90. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हास निजधाम आहेस. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी व जग हे निर्माण केली. त्यापूर्वीच कालापर्यंत देव आहे. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस आणि म्हणतोस, अहो मानवांनो परत या. कारण तुझ्याकडे सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखी आहे. तू पुराप्रमाणे मानवास घेऊन जातोस. त्यांना महानिद्रा लागते. ते सकाळी गवताप्रमाणे उगवतात. सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर सुकून जाते. कारण आम्ही तुझ्या क्रोधाने भस्म होतो. तुझ्या संतापाने आम्ही घाबरून जातो. तू आमचे अपराध आम्हापुढे ठेवले आहेस. आमची गुप्त पातळी आमच्या प्रकाशात. तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुजरतात. आम्ही आपली वर्षे मंदावणाऱ्या सुराप्रमाणे घालवतो. आमच्या आयुष्यात 70 वर्ष आणि शक्ती असल्यास 80 वर्ष असली तरी त्याच्या कामावर केवळ कष्टमय व दुःखमय आहे. कारण ते लवकर संपते आणि आम्ही निघून जातो. तुझ्या क्रोधाचे बल कोणाला समजते आणि तुझी योग्य भीती बाळगणे इतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे. याकरता आम्हाला आमचे दिवस कसे करण्यात शिकू की आम्हाला शुद्ध अंतःकरण प्राप्त होईल. हे परमेश्वरा, किती वेळ लावशील? आपले मन पालट. आपल्या सेवकावर करुणा कर. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीस तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालू. जेवढे दिवस तू आम्हाला पिडले, जेवढी वर्षे आम्ही दुःख भोगले, त्याच्या मानाने आम्हास आनंदित कर. तुझी कृती तुझ्या सेवकाला, तुझे वैभव तुझ्या त्याच्या मुलांना प्रकट होऊ दे. आपण सर्वजण एकत्र वाचूया. 17 वचन. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आम्हावर होवो. आमच्या हातचे काम आम्हासाठी सिद्धीस ने. आमच्या हातचे काम आम्हासाठी सिद्धीस ने. पुन्हा एकदा वाचूया. 17 वचन. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आम्हावर हो. आमच्या हातचे काम आम्हासाठी सिद्धीस ने. आमच्या हातचे काम सिद्धीस ने. प्रार्थना करूया. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि
या वचनासाठी नंदा ताई प्रार्थना करतील स्तोत्रासाठी. धन्यवाद देवा. आजचा दिवस तू आम्हाला दिलास आणि परमेश्वर आम्हा सर्वांना तू आरोग्यात ठेवलं. धन्यवाद. आणि आजचं जे स्तोत्र आहे प्रभू तू आमच्यासाठी दिलंस ते आम्हा सर्वांना तू आशीर्वाद दे आणि आम्हाला आरोग्यात दे. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकते. आमेन. बसून घेऊ आपण. मिस्टर नहानी ताई बांधिए लोकानी ने कुछ बांधिए मिस्टर नहानी भी नहीं है लोकानी ने नाही ऐकिए मगा पाऊस मुसळधार मगा पाऊस मुसळधार मगा पाऊस मुसळधार आणि फक्त आठवाचे आणि फक्त आठवाचे पक्षी आते दूर दूर आजची वासानी कंगारू आपल्या सर्वांना ठाऊक आहे की लवकरच ख्रिसमसच्या अधिक जवळ आपण जात आहोत आणि लवकरच आपण ख्रिसमस आणि न्यू इयर साजरा करणार आहोत आणि देवानं आम्हाला ती संधी दिलेली आहे. देवाचे आपण आभार मानूया की देवानं आम्हाला वर्षभर सांभाळलेलं आहे आणि रोजच्या दिवसामध्ये तो आम्हाला सांभाळत आहे. खरोखर ही देवाची कृपा आहे आणि महान दया आमच्यावर आहे. ख्रिस्ती व्यक्तीसाठी मी काही गोष्टी सांगू इच्छितो आपणा सर्वांसाठी की ख्रिस्ती व्यक्ती हा एक अभिषिक्त व्यक्ती आहे. जगातले सगळे लोक अभिषिक्त नाहीत. ज्यांना जिवंत देवाची ओळख नाही ते लोक अभिषिक्त नाहीत. त्यांना ख्रिस्ताविषयीचं ज्ञान, बायबलच्या वचनाचं ज्ञान, जिवंत देवाची ओळख नाही. परंतु तुम्ही आणि मी असे आहोत की आम्हाला ख्रिस्ताची ओळख झालेली आहे कारण आमच्याजवळ देवाचं वचन आहे. हे जिवंत देवाचं वचन तुमच्या आणि माझ्याजवळ असल्यामुळं आम्हाला जिवंत देवाची ओळख आहे आणि जिवंत देवाची ओळख आहे म्हणून लोक आमच्याकडनं अपेक्षा करतात. तुम्ही कुठेही जा बघा, तुम्ही ज्या वेळेला आम्ही इतर लोकांच्या बरोबरीने राहत असताना लोक आमच्याकडे पाहतात आणि विशेष करून ख्रिश्चन म्हटल्यानंतर थोडंसं वेगळ्या स्वरूपानं ते आमच्याकडे पाहतात. ते त्यांचं पाहण्याचा उद्देश काही असो, परंतु एक गोष्ट त्यांना जाणीव होते ती म्हणजे की ह्यांच्यामध्ये काहीतरी विशेष आहे, ह्यांच्यामध्ये काहीतरी जिवंतपणा आहे, ह्यांच्यामध्ये काहीतरी अलौकिक असं काहीतरी आहे जे इतरांमध्ये नाही. आणि ते कशामुळं माहिती आहे तुम्हाला? कारण जिवंत देव आमच्या बरोबर आहे. जिवंत देवाच्या शोधामध्ये संपूर्ण जग आहे. संपूर्ण जग आहे की मला सत्य कुठं सापडेल आणि सत्य मला कसं समजेल आणि त्या सत्याच्या मार्गामध्ये मी कसा चालेल. पण तुम्ही आणि मी तसे नाही. तर तुम्ही आम्ही कसे आहोत की आम्हाला हे सत्य सापडलेलं आहे, आम्हाला जिवंत देवाचं वचन माहीत आहे आणि आमच्यासाठी हे एक आरसा आहे. किती लोकांना पटतंय मला माहित नाही, परंतु जिवंत वचन हे आमच्यासाठी एक आरसा आहे. आणि बायबलमध्ये आम्ही ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला आरशाबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. याकोबाच्या पत्रामध्ये आपण काढूया. याकोबाच्या पहिला अध्याय, याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि 22 आणि 23 वचनामध्ये, मला असं वाटतं 22 आणि 23 वचनामध्ये, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख
पाहणाऱ्या माणसासारखा आहे. याकोब या ठिकाणी आम्हाला बोध करत आहे की तुम्ही प्रत्येक जण म्हणजे अनॉइंटेड जे आहेत, जे ख्रिस्तानं बोलावलेलं आहे, जे पाचारण तुम्हाला केलेलं आहे, निवड तुमची झालेली आहे, तर त्या अनुषंगानं याकोब आम्हाला बोध करत आहे की तुम्ही प्रत्येक जण आरशामध्ये पाहता आणि तुमचं रूप कसं आहे तुम्हाला दिसतं. आपण जातो, आपण रोज आरशा पुढे जातो. तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला आपण तयार होतो, ज्या वेळेला आंघोळ करून येतो, ज्या वेळेला फ्रेश होतो, त्यावेळेला आपण आरशामध्ये जाऊन पाहतो आणि खरोखर मी कसा दिसतो, माझे केस व्यवस्थित आहेत का, माझे नाक डोळे व्यवस्थित आहेत का, मी फ्रेश झालेलो आहे का, मी अधिक सुंदर कसा दिसतो, माझी पर्सनॅलिटी कशी आहे, इतरांपुढे मी चांगला दिसतो का, इतर जण मला अप्रिशिएट करतील का. आणि त्या अनुषंगानं सांगायचं झालं तर आपण कोणत्या कार्यक्रमामध्ये जाताना 4-4 वेळेला आपण पाहतो की माझी वेशभूषा कशी आहे. मी 4 लोकांमध्ये पार्टीमध्ये जात आहे, एखाद्या प्रोग्राममध्ये जात आहे, मॅरेजमध्ये जात आहे, नाहीतर इतरत्र ठिकाणी कोणत्या सभेच्या कार्यक्रमामध्ये जात आहे, परंतु माझी जी पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व जे आहे ते कशा रीतीचं आहे. पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो, ती पर्सनॅलिटी, ते व्यक्तिमत्व तुम्हाला फक्त बाह्य व्यक्तिमत्व दाखवते. आरसा तुम्हाला खरं स्वरूप दाखवत नाही. आरसा तुमचं खरं स्वरूप तुम्हाला प्रगट करत नाही. तुमचं खरं स्वरूप देवाला ठाऊक आहे. तुमचं खरं व्यक्तिमत्व देवाला ठाऊक आहे. आरशामध्ये जे दिसतं ते तुमचं आणि माझं व्यक्तिमत्व नाहीये खरं. ते बाह्य स्वरूपाचं व्यक्तिमत्व आहे की मी कसा दिसतो, मी कशी दिसते, मी कशा रीतीचे कपडे पेहराव केलेले आहेत आणि इतरांच्या समोर माझं कशा रीतीचं इम्प्रेशन पडत आहे. मी अधिक सुंदर दिसत आहे 4 लोकांमध्ये का मी अजून काही कमतरता माझ्यामध्ये आहे किंवा मी तितकंसं सुंदर दिसत नाही. या गोष्टीकडे आमचं जगिक अट्रॅक्शन आमचं जातं किंवा जगिक विचार आमचे पांगतात की हे माझ्या बाबतीत बरोबर नाही. माझ्या मिसेसचं उदाहरण सांगतो. ती 4 साड्या काढते, ती 4 साड्या घालून पाहते, परत ती काढते, परत पाहते, ही साडी चांगली दिसते, ती साडी चांगली दिसते, परत त्यावर 4 उचलून कपाट. आम्ही म्हणत असतो कोणतीही घालायची, कोणतीही काढायची, घालायची साडी चालायचं, त्याच्यात काय. परंतु बायबल आम्हाला स्पष्ट करतं काही गोष्टी की आउटवर्ड अपीअरन्स दाखवतं. आउटवर्ड अपीअरन्स माझं वैयक्तिक मत आहे, सगळ्यांचं नाही. सगळ्यांचं तुमचं काय मत आहे मला माहित नाही, त्याच्याशी तुम्ही सहमत असावं अशी माझी इच्छा नाही. परंतु आउटवर्ड अपीअरन्स काहीही कामाचं नाही. ठीक आहे, आम्हाला सर्वांना वाटतं की मी चांगलं दिसलं पाहिजे. चांगलं दिसणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. आम्ही सुंदर असावं, आम्ही चांगले कपडे पेहराव करावे, आम्ही चांगल्या घरामध्ये राहावं, आम्हाला सर्व गोष्टी चांगल्या असाव्यात, या गोष्टीमध्ये वाईट काही नाहीये. परंतु याकोब म्हणतो की त्या गोष्टीला तो जास्त महत्व देत नाही. तो सांगतो की तुम्ही अभिषिक्त लोक, तुम्ही ख्रिस्ताची मंडळी, ख्रिस्ताचे अभिषिक्त लोक आहात, तर तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. वचन आपण ऐकलेलं आहे, वचनाबद्दल आम्हाला माहित आहे, वचन काय ज्ञान देत आहे, वचन काय सांगत आहे हे आम्हाला माहित आहे. परंतु त्याप्रमाणे करण्याची कृती जी आहे त्या गोष्टीकडे आमचं लक्ष याकोब वेधू इच्छित आहे. आणि म्हणून तो आरशाचं या ठिकाणी उदाहरण देतो की तुम्ही आरशामध्ये येऊन पाहता आणि आरशापुढून ज्या वेळेला तुम्ही निघून जाता त्यावेळेला तुम्ही विसरून जाता की आपण कसे दिसतो. म्हणून मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की बायबल आमच्यासाठी एक आरसा आहे. बायबल हा एक असा आरसा आहे जो तुम्हाला वैयक्तिकरित्या सांगतो की तुम्ही कसे आहात. मी कुठं चुकत आहे, मी कसं चालायला पाहिजे, मी कसं जीवनामध्ये वागायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे, मी सत्य बोलायला पाहिजे का असत्य बोलायला पाहिजे, का परिस्थितीनुसार मी स्वतःला ऍडजस्ट करायला पाहिजे. आजच्या समाजामध्ये, आजच्या ख्रिस्ती समाजामध्ये ही शोकांतिका आहे की प्रत्येक जण स्वतःला ऍडजस्ट करू इच्छित आहे, ऍडजस्ट करू इच्छित आहे. आणि ऍडजस्टमेंट देवाला मान्य नाही. तो ऍडजस्टमेंट करणारा परमेश्वर नाही. तो ऍडजस्टमेंट करणारा परमेश्वर नाही.
तो जे बोलला ते करणार आहे. त्यांनी जे काही वचन सांगितलं त्याप्रमाणे होणार आहे. आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीकडं आमचं अवलोकन करण्याची गरज आहे की खरोखर मी अभिषिक्त आहे, मी देवाचं लेकरू आहे, मी देवाचा मुलगा किंवा मुलगी आहे, परंतु मी माझी वागणूक, माझं जीवन, माझी चालचलवणूक कशा रीतीची आहे. आपण आपल्यामध्ये सुधारणूक करूया. कारण देवाचं वचन म्हणते की जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो काय आहे? नवी उत्पत्ती आहे. जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. नवीन उत्पत्तीप्रमाणे, नव्या कराराप्रमाणे आम्हाला चालायचं आहे, जुन्या करारामध्ये नाही. जुना करार आम्हाला ठाऊक आहे, परंतु जुन्या गोष्टी, पुष्कळ लोक जुन्या गोष्टी बऱ्याचशा बोलत बसतात. जुन्या गोष्टी बोलून त्याचा काय उपयोग? तुम्ही त्या जीवनामध्ये तसे असाल, परंतु आता तुम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहे, ख्रिस्तामध्ये नवीन जन्म तुमचा झालेला आहे, ख्रिस्ताच्या मार्गाने तुम्ही चालत आहात. आणि मग ख्रिस्ताच्या मार्गाने चालत असताना आम्हाला काय काय गोष्टी, आणखी काय वचन वाचूया. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 22वे वचन. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 22. असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. असा मनुष्य, जो जुना मनुष्य आहे त्याचा तुम्ही त्याग केला पाहिजे. जुन्या गोष्टी, मी असं करत होतो, मी पूर्वी चोऱ्या करत होतो, अरे बाबा ठीक आहे, आता तू ख्रिस्तामध्ये आल्यानंतर चोरी करणं सोडून दे. कोणाचं तिथं करोडोची मालमत्ता पडलेली असू दे, सोनं पडलेलं असू दे, पैसा पडलेला असू दे, त्याच्याबद्दल तुला मोह झाला नाही पाहिजे, त्याच्याबद्दल तुझ्या मनात आलं नाही पाहिजे की चोरावं, हे मला मिळावं, ह्याच्यामुळे माझा फायदा व्हावा, या गोष्टी आल्या नाही पाहिजे. शैतान आम्हाला त्या गोष्टीकडं आम्हाला ओढतो की असं जर करशील तर तू श्रीमंत होशील, तुला पैसा मिळेल. परंतु देवाचं वचन स्पष्ट करतं की तुमच्यामधला जुना स्वभाव तुम्ही काढून टाका. पुढे काय म्हटलं? तो कपटाच्या वासनांनी युक्त असून तो कपटाच्या वासनांनी युक्त आहे. आता मी जास्त एक्सप्लेन नाही करू शकत या ठिकाणी, परंतु तो कपटाच्या वासनांनी युक्त असा आहे. आमचं शरीर, आमचं जे आध्यात्मिक जीवन आहे, शारीरिक जीवन आहे, ते कपटाच्या वासनाकडे, लस्ट, फ्लेश, जे शरीराची, देहाची वासना आहे, त्या गोष्टींकडं जास्त आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्हाला असं वाटतं की हेच आमचं जीवन आहे, ह्याच गोष्टीसाठी हे काय आम्हाला तिकडूनच प्राप्त झालेलं आहे आणि मग याच्यामधूनच आम्ही चालत राहिलं पाहिजे. आणि पुष्कळ लोक म्हणतात काही नाही, समटाइम्स इट्स हॅपन इन द लाईफ. असं नाहीये ते. तुम्ही ज्या वेळेला आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करता, ज्या वेळेला नवीन जीवनाची सुरुवात करता, तर देव आमच्याकडनं अपेक्षा करतो की तुम्ही नवीन जीवनामध्ये चाला, नवीन जीवनामध्ये वागणूक करा. आणखीन एक वचन वाचूया. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 1 आणि 2 वचन. रोमकरास पत्र 12वा अध्याय यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हास विनवितो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. या ठिकाणी पौल म्हणतो की तो विनंती करत आहे, तो मंडळीला सांगत आहे, रोम येथील मंडळीला तो सांगत आहे, तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पहिली गोष्ट, पवित्र आणि देवाला प्रिय असा यज्ञ करावा. यज्ञ करणं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे काय? यज्ञ करणं म्हणजे ते शरीर त्याला अर्पण करून टाकणे. त्याला एकदा अर्पण झालं तर पुन्हा दुसऱ्या कोणत्या गोष्टीला अर्पण करत बसायची आवश्यकता नाही. म्हणजे आमचा फोकस जो आहे, पौल देवाच्या गोष्टींकडे वळवत आहे. देवाकडे आमचं लक्ष जावं, देवाकडे आमचं लक्ष असावं, या गोष्टीकडे फोकस तो करत आहे की हे माझ्या भावा, हे अभिषिक्त भावा, हे अभिषिक्त बहिणी, हे निवडलेल्या बहिणी, हे तुला पाचारण झालेल्या बहिणी, भावांनो, तुम्ही आपलं लक्ष परमेश्वराकडे लावा. आणि तिथंच आमची फसगत होती.
आम्हाला असं वाटतं की हे असं थोडीच आहे. नेहमीसाठी येशूवर फोकस करा, नेहमीसाठी देवाच्या वचनावर फोकस करा, नेहमी त्याच परिस्थितीमध्ये राहा. पाऊल राहिलेला आहे. पाऊलाने एवढे जे 13 पत्र लिहिले पाऊलानं, ते विनाकारण लिहिलेलं नाही. आणि म्हणून पाऊल त्याच्या अनुभवातून काही गोष्टी आम्हाला सांगत आहे. आपण ते वाचत होतो इफिस्करास पत्र 4 अध्याय 22 आणि 23 वचन वाचा. इफिस्करास पत्र 4 अध्याय. तरी तुम्ही आपल्या मनोगतीत नवीन व्हावे. तरी तुम्ही आपल्या मनोवृत्तीमध्ये नवीन झाला पाहिजे. आम्ही नवीन होण्याची गरज आहे. आमचं लक्ष या काळामध्ये देवाच्या गोष्टींकडे वळवण्याची गरज आहे. वळत नाही सहसा. आपण आपल्या जगाच्या गोष्टीमध्ये एवढे रममान आहोत की आम्हाला त्या ठिकाणी वळण्यासाठी वेळ नाही. आम्हाला असं वाटतं 1 तास 2 तास 3 तास फार झालं. हे नेहमीसाठी आपण नाही करू शकत असं आम्हाला वाटतं. परिस्थितीनुसार आम्ही करू. तुम्ही बघा कोणत्या गोष्टीसाठी, आणि या गोष्टीमध्ये फक्त आपलीच कमतरता आहे अशी नाही, परंतु काही गोष्टी. एक वचन आपण वाचूया. नीतिसूत्रे 29 अध्याय आणि वचन 25. नीतिसूत्रे याचा 29 अध्याय आणि वचन 25. मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते. मनुष्याची भीती पहा, शल्मोन या ठिकाणी स्पष्ट करत आहे की मनुष्याची भीती पाशरूप काय पाशरूप होते. पाशरूप होते. इंग्लिशमध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे. स्नेअर म्हटलेलं आहे त्याला. स्नेअर. स्नेअर या शब्दाचा अर्थ असा, दोज हू होल्ड यू बॅक. तुम्हाला माग खेचण्याची प्रवृत्ती जी आहे ती शैतान अंमलामध्ये आणतो. पाशरूप भीती. भीती माहिती आहे तुम्हाला. भीतीमुळे मनुष्य पुढे येऊन वचन सांगता का ब्रदर, नाही हो मला ते जमत नाही, मला फार भीती वाटते, नाही हो मला ते. बायबल वाचता का ब्रदर, नाही हो वचन पाठ म्हणून दाखवता का ब्रदर, नाही हो मला येतच नाही, ते तुमचं काम आहे, तुम्ही करा, मी मागच बसून ऐकतो, मला बरं आहे मागच बसून ऐकलो. भीती. शैतान म्हणतो तू घाबरतोस. शैतान म्हणतो तू पुढे येऊन देवाचं वचन धैर्याने बोलू शकत नाही. जा आणि एखाद्याचा मर्डर कर म्हणलं तर जाऊन त्याला खपाखप चाकूने 4-5 वार करणार, त्याला तिथे गारद करणार. परंतु देवाचं वचन येऊन तू पुढे बोल, तू माईक मध्ये गाणं म्हण, तू ऐसा अमुक कर, तसं तमुक कर, देवाचं सेवा कर, देवाचे काम कर. या गोष्टीमध्ये आपण मागं सरकतो. नाही मला ते जमत नाही. भीती. ही भीती, आणि आपण त्याच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आम्हाला त्या गोष्टीची गरज आहे की नवीन जीवितक्रमामध्ये आम्ही चाललो पाहिजे. नवीन जीवितक्रम काय आहे, नवी उत्पत्ती काय आहे, देवाचं वचन आज आम्हाला काय सांगत आहे. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला की आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत. जुन्या गोष्टी सोडून ठीक आहे, जे झालं ते झालं. माझ्याकडनं असं पाप झालं, तसं पाप झालं, अमुक झालं, तमुक झालं, जे झालं ते झालं. पण प्रभू आज आत्ता मी तुझ्या रक्ताखाली येतो, मी नवीन होण्यासाठी तयार आहे, मी तुझं लेकरू म्हणून. अहो देव माफ करायला तयार आहे, देव क्षमा करायला तयार. पण कमीत कमी आपली मनोवृत्ती ही पाहिजे की पुन्हा त्याच्याकडे वळायचं नाही. मी असं म्हणणार नाही की वाईट विचार येणार नाहीत, वाईट कल्पना सुचणार नाहीत, वाईट काही तुम्हाला बाधा करणार नाही असं नाही. ते शैतानाचं टार्गेट आहे, ते शैतान त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आणणार. परंतु आम्ही ऍडजस्ट व्हायचं का नाही ते आम्ही ठरवायला पाहिजे. चार्ल्स स्पर्जन म्हणून नावाचे एक लेखक आहेत. ते चार्ल्स स्पर्जन असं म्हणतात की जर तुम्ही देवाला घाबरत आहात, जर नीट ऐका, जर तुम्ही देवाला घाबरत आहात तर तुम्ही कोणालाही घाबरणार नाही. पण जर तुम्ही देवाला घाबरत नाही त्याचा अर्थ असा तुम्ही प्रत्येकाला घाबरता, तुम्ही प्रत्येकाला घाबरता.
आणि म्हणून बायबलने ठरवू द्या तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुम्ही कसे दिसता, तुमचं जीवन क्रम काय आहे, हे बायबल आम्हाला सांगेल. आणि म्हणून बायबल काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्या. आपण समाजामध्ये राहत असताना खूप काही विचार करतो की ते काय म्हणतील, हे काय म्हणतील, ह्यांना काय वाटेल, मी असं वागलो तर त्यांना काय वाटेल. अरे पण बायबल काय विचार करतं, देव काय विचार करतं. देवाने मला चांगलं म्हटलं बस आहे, मला बाकी सगळ्यांनी वाईट म्हणलं तरी चालेल. पण पाऊल तसं सांगत नाही. पाऊल इथं सांगतो की मनुष्यानेही तुझी प्रशंसा करावी, मनुष्यानेही तुझं नाव चांगलं काढावं आणि देवानेही तुझं नाव चांगलं घ्यावं. पण आमची फसगत तिथं होती. आम्हाला असं वाटतं यांना जवळ केलं तर ते नाराज होतील, त्यांना जवळ केलं तर हे नाराज होतील. आमची परिस्थिती अशी चालू आहे की प्रत्येकाची मनधरणी, आणि ते सगळ्यांची मनधरणी करणं सोडा, देवाची मनधरणी करा की देवा तू मला आशीर्वाद देणारा देव आहे, तू मला पुढं नेणारा देव आहे, तू माझ्या बरोबर आहे, तू मला आरोग्य देणारा देव आहे, तू मला बरं करणारा देव आहे. या गोष्टी देवाच्या वचनामध्ये सांगितलेल्या आम्ही पाहिलं. त्या दिवशी आम्ही यादव पास्टरच्या मीटिंगमध्ये होतो, पास्टर मीटिंगमध्ये मी त्याच गोष्टी बोलत होतो की देवाच्या वचनामध्ये हिलिंग आहे, देवाच्या वचनामध्ये हिलिंग नाही असं नाही. आरोग्य तुम्हाला दिलेलं आहे, परंतु ते कसं घ्यायचं हे आम्हाला माहित पाहिजे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मार्क 16:17 मध्ये आपण वाचूया का एक वचन. मार्क 16:17 वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, यासाठी वाचायचं आहे. मार्क 16:17 ज्याला मिळेल तो वाचा. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्ह असे आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर, आपण विश्वासणारे आहोत आणि त्या विश्वासणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील. म्हणजे काय? पुढं ते माझ्या नावाने भूते काढतील, ते माझ्या नावाने भूते काढतील. भूते काढतील, विश्वासणारे माझ्या नावाने भूते काढतील, नव्या भाषा बोलतील, नव्या भाषा बोलतील. पुढं सर्प उचलतील, सर्प उचलतील, व कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यास बाधणार नाही. प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्याला बाधणार नाही. नाही. त्याचा अर्थ असा नाही मी विषाची बाटली उचलायची पिऊन घ्यायची आणि मग मला बाधणार नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. जर तुम्हाला इनडायरेक्टली कोणी पॉयझन दिलेलं असेल, तुम्हाला माहीत नाही, परंतु तुमच्या जेवणामध्ये कोणी टाकलेलं आहे विष आणि ते तुम्हाला गेलेलं आहे शरीरामध्ये, तर ती देव तुम्हाला कृपा पुरवेल की त्याची बाधा तुम्हाला होणार. विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जाते. आम्ही विश्वास ठेवतो का? आम्ही मंडळीमध्ये आहोत का? आम्ही त्रैक्य देवावर विश्वास ठेवलेला आहे का? आम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे का? मग आमच्याकडे या गोष्टी आहेत, हे अधिकार आमच्याकडे आहेत, पण आम्ही कसे अंमलात आणायचे ते आम्ही ठरवायचं. ज्या वेळेला आम्ही देवाच्या वचनाबरोबर आहोत तर देव आमच्या बरोबर आहे, आणि ज्या वेळेला आम्ही त्याच्या मार्गाने चालतो देव 100% ऐकतो. पण ही जी परिस्थिती मी तुम्हाला सांगितली की आपण काय करतो, जुन्या जीवनामध्ये वागणूक करतो, जुन्या गोष्टींचा विचार जास्त करतो. परमेश्वरानं माझ्यासाठी काय ठेवलेलं आहे, परमेश्वरा 2026 मध्ये तू माझ्यासाठी काय ठेवलेलं आहे, मला तुझ्या मार्गाने पुढं आणि पुढं जायचं आहे, प्रगती पथावर मला जायचं आहे, मला तुझ्या पाचारणाप्रमाणे, तुझ्या कॉलिंग प्रमाणे तू मला पुढाने माझ्या इच्छेने नाही, माझ्या इच्छेने नाही. देव आपल्याला घेऊन जाणार, त्या प्रवासामध्ये देव आमची मदत करणार आहे, परंतु काही गोष्टी अशा आहेत की आम्हाला त्या मागं खेचण्याचा प्रयत्न करतो. माइंड म्हणते सर्व, अरे एवढा मोठ्या पब्लिकमध्ये जाऊन कसं बोलणार, लोक तुला काय म्हणतील, तुला जर आलं तर ठीक झालं. शैतान म्हणतो तू जर चांगलं बोलला, तू जर चांगलं सांगितलं तर बरं झालं, परंतु तुला जर जमलं नाही तर समोर बसलेले सगळे हसतील, आणि मग सगळे हसतील तर तुझी फजिती होईल.
शैतानाचे विचार, शैतानाचे डावपेच हे फार महाभयंकर असे आहेत. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जगत असताना काही लोक म्हणजे बिनधास्त, त्यांना असं वाटतं की शैतानही काही करीत नाही, देवही काही करीत नाही, आपण चलू द्या आपल्या मार्गाने. आपल्या मार्गाने आपल्याला जाता येत नाही, देवाच्या मार्गानेच. देवाचं वचन जे सांगतंय आणि त्याच्या वचनाच्या विपरीत आम्हाला काही करता येत नाही. तुझं वचन असं सांगतं, दान दे, दशांश दे, आज्ञा पालन कर, तू असं कर, अमुक कर. येशू ख्रिस्ताला काही गरजच नव्हती, नाही तर तो म्हणलाच नसतं त्या आंधळ्याला, जा आणि शिलोह नावाच्या तळ्यामध्ये जाऊन आपला डोळे धु. त्याला म्हणलं असतं कुठंही पाणी आहे, इथं पाणी आहे, इथं तांब्याभर पाणी घे. आणि इथं त्या नामान कोड्याला म्हटलंच नसतं जा आणि त्या ह्याच्यामध्ये 7 वेळेला डुबकी मार. 7 वेळेलाच म्हटलं. 7 वेळेला डुबकी मारल्यानंतर पूर्ण झाल्यावर 8व्या वेळेला ज्या वेळेला तो असं मारणार, 7 पूर्ण झाल्याबरोबर त्याचं कोड निघून गेलेला आहे. सी द गॉड्स वर्ड. देवाचं वचन आमच्या बरोबर आहे. आम्ही सातत्याने त्याच्याबरोबर राहिलो तर तो आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला बरं करतो, तो आम्हाला आरोग्य देतो, तो आमचं सहाय्य करतो. परंतु आम्ही अधिक विश्वासूपणानं त्याच्याबरोबर आम्ही चाललं पाहिजे. आणि ज्या वेळेला आम्ही त्याच्याबरोबर अधिक विश्वासूपणानं चालतो, पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की मग दुसऱ्यांचा विचार आम्हाला करता येत नाही. मग त्या ठिकाणी आम्हाला थोडंसं असं वाटतं मी यांच्या इच्छेप्रमाणे केलं नाही, माझ्यावर हे नाराज होते, त्यांच्या इच्छेप्रमाणे मला लोक काय म्हणतील, मला घरचे काय म्हणतील, माझी पत्नी काय म्हणाल, माझी लेकरं काय म्हणतील. फॉरगेट इट दॅट. तुझा देव काय म्हणतो हा आरसा आहे, ह्याच्यामध्ये तू आपलं खरं स्वरूप पहा, बाकीच्या गोष्टी सोडून टाक. ज्या जुन्या गोष्टी, जुना जीवितक्रम आहे तो सोडून टाकायचा आहे. 2025 मध्ये जे संपत आलेलं आहे ते संपत जाणार आहे, ते नष्ट होणार आहे. आणि म्हणून त्या गोष्टीकडे नाही, परंतु 2026 मध्ये मी काय करणार आहे, मी वेळ काढणार, दशांश देणार, मी आज्ञापालन करणार, मी प्रभूमध्ये अधिक वाढणार, माझ्या पापांची क्षमा होणार. आणि मग त्याला आपण एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. बदल आमचा झाला पाहिजे. बदल नाही झाला तर प्रॉब्लेम आहे. शेवटचं एक वचन वाचूया आणि या ठिकाणी मी थांबतो. यिर्मयाचं पुस्तक, याचा 8वा अध्याय आणि 20वं वचन. यिर्मयाचं पुस्तक, याचा 8वा अध्याय आणि 20वं वचन. सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही. यिर्मया मग स्पष्ट करत आहे की सुगी सरली, सुगीचे दिवस आहे, सुगी सरलेली आहे, हंगाम आटोपलेला आहे, पण आमचं तारण झालेलं नाही. ही दुःखाची गोष्ट आहे, ही साधारण गोष्ट नाही. म्हणून त्याकडं सिरियसली लक्ष देण्याची गरज. सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचं तारण झालेलं नाही. देव आमच्या तारणाच्या प्रोसेसमध्ये आहे. म्हणून आम्हाला गरज आहे की आमच्या जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या. जुन्या वाईट विचार, जुन्या कल्पना, जुन्या काही गोष्टी असू द्या, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या, इथं बसलेल्या सर्वांच्या आणि ख्रिस्ती लोकांच्या सर्वांच्या जुन्या गोष्टी, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, पापमय गोष्टी, त्याचा आपण त्याग केला पाहिजे. कारण देवाची इच्छा नाही आपण त्या परत त्या गोष्टीकडे वळावं, अशी देवाची इच्छा नाही. आणि म्हणून आम्हाला ख्रिस्ती जीवन जगत असताना ह्या आरशामध्ये पाहण्याची गरज आहे. मी कसा दिसत आहे, मी काय करत आहे, हे देवा तुला संतोष येण्यासारखं माझं जीवन आहे का, तू माझ्या जीवनाविषयी संतुष्ट आहेस का. तुमची माझीच गोष्ट नाही, प्रत्येकाची गोष्ट आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये कुणाला आपण संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. नवरा बायकोला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो की मला नवऱ्याने चांगलं म्हणलं पाहिजे म्हणून साठी तिचा आटापिटा चालू आहे. बायकोने मला चांगलं म्हणावं म्हणून नवऱ्याचा आटापिटा चालू आहे. लेकरांनी आईवडिलांनी लेकरांना चांगलं म्हणावं म्हणून लेकरांचा आटापिटा चालू आहे. आणि लेकरांनी आईवडिलांना चांगलं म्हणावं म्हणून आईवडिलांचा आटापिटा चालू आहे. सगळ्या गोष्टी चालू. परंतु देवाचं काय, देव माझ्याविषयी काय म्हणतो याविषयी आम्ही विचार करत नाही. देवाला माझ्याविषयी काय वाटत असेल याविषयी आम्ही विचार करत नाही. मी आज शेवटचं सांगून या ठिकाणी तुमचं लक्ष
या गोष्टीकडे नेऊ इच्छितो की देव माझ्याविषयी काय विचार करतो. वैयक्तिक, मुलगा असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, आपण विचार करूया की देव माझ्याविषयी काय विचार करत आहे आणि खरोखर माझं जीवन देवाला संतुष्ट करणार आहे का. जर नसेल तर आपण प्रयत्न करूया की जुनं जीवन सोडून देऊन नवीन मार्गाने आपण जाऊया, नवीन जन्माकडे आपण जाऊया, नवीन ख्रिस्ती जीवन आपण जगूया की देवा आज मी तुझ्या बरोबर आहे. आज 16/11/25 पासून मी तुझ्या बरोबर आहे. मग कशी परिस्थिती असो, आम्ही दुःखित होतो. समजा परिस्थिती चांगली नसेल तर आम्ही दुःखित होतो. काही गोष्टी प्रार्थनापूर्वक आपण मागतो, कधी कधी आपल्या मनासारखं झालं नाही, आपण निराश होतो, दुःखित होतो. परंतु देवाची इच्छा आहे की असं नाही. कदाचित देवाची योजना त्याच्यामध्ये काही वेगळी असेल, पण आपण असं जर म्हणायला चालू केलं की देवा माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुझ्याच इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये हो, मग देव उत्तम तेच करणार आहे. कारण देव ती परिस्थिती बदलू शकतो. देव ती परिस्थिती बदलू शकतो. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जगत असताना या गोष्टी आम्हाला जास्त लक्ष देण्यासारख्या आहेत. देवबाप करू या वचनाकरी तुम्हाला आशीर्वाद. थँक्यू. हालेलुया. वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादच झालेलं आहे. देवाच्या वचनाप्रमाणे आपण राहूया, वचनाप्रमाणे आपण चालूया. परमेश्वर आपल्याला त्यामध्ये आशीर्वादित करणार. आपण डोळे बंद करूया, आपण उठून उभा राहूया सर्वजण आणि शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक्यू लॉर्ड. प्रभुदेवा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, तुझी इच्छा आहे की परमेश्वरा आम्ही तुझ्या वचनानुसार जीवन जगावं. प्रभुदेवा, देवाचे अभिषिक्त लोक, देवाचे प्रभुदेवा सेवक आणि परमेश्वरा देवाची लेकरं या नात्यानं परमेश्वरा आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नये, आम्ही जुन्या स्वभावामध्ये आम्ही जीवन जगू नये, तर परमेश्वरा तुझ्या वचनानुसार वागावं, वचनानुसार कृती करावी आणि परमेश्वरा एक नवीन मनुष्य, नवीन उत्पत्तीप्रमाणे परमेश्वरा आम्ही तुझ्या वचनामध्ये राहावं, वचनाला चिकटून राहावं, वचनाप्रमाणे कृती करणारे आम्ही बनावं. यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. आणि प्रभुदेवा तुझ्या वचनाला धरून राहण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. विषय आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वरा, पास्टर पुजारी आणि परमेश्वरा सिस्टर या दोघांना आम्ही तुमच्या मानात देत आहे. दोघांना तो आशीर्वादित कर. दोघांच्या सेवेद्वारे तुझं अधिक रीतीनं गौरव करून घे. त्यांच्याद्वारे अनेक लोकांना तो आशीर्वादित करत आहेस त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद देतो प्रभुदेवा. आम्हा सर्वांना तो आज एकत्र केलं आणि सुंदर प्रभुदेवा ही सहभागिता दिली त्याबद्दल आभार मानतो. जे येऊ शकले नाहीत त्यांना पुढच्या वेळी तू घेऊन ये अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. पुढील आठवडाभर तो आमचा सांभाळ कर. थंडीपासून, गाठ्यापासून आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि आम्हा प्रत्येकाची तू काळजी घे. आणि परमेश्वर आम्हा प्रत्येकाला तो आरोग्यामध्ये ठेव. आम्ही कोणत्याही प्रकारे प्रभुदेवा आजारी पडू नये असं दयेने कृपेने घडून येऊ दे. प्रभुदेवा आम्हाला तो प्रतिकार क्षमता आमची वाढव आणि परमेश्वरा तो आम्हाला शक्ती दे, बळ दे, सामर्थ्य दे परमेश्वरा. आणि वाढणाऱ्या थंडीपासून तो आम्हा प्रत्येकाचं रक्षण कर. धन्यवाद देतो आम्हा प्रत्येकाला तू एकत्र केलं. ही आजची भक्ती आराधना तू आशीर्वादित केली. प्रभुदेवा तू आमच्याशी बोललास त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा का पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. की आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणासरून सोडले आहे तसेच आणि आम्हास परीक्षा नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं जमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण एकमेकांना भेटू आणि घरी जाऊ. थँक्यू. गॉड ब्लेस यू.